सो हे गाईज व्हेरी गुड मॉर्निंग. मी आहे आतिश आणि सकाळचे वाजले आहे 6. तर आम्ही चाललोय महाबळेश्वरला. अचानक प्लॅन झालेला आहे आणि माझ्यासोबत कोण आहे? राहुल. हा हे राहुल. आम्ही आता बसलोय बस मध्ये. तर माझ्यासोबत आहे तानी, महेश, माग राहुल आणि अफान. यांचं नाव विद्या मॅम, मीरा मॅम आणि आमच्या लाडक्या स्मिता काकू. 80,000 इसमें तेरा घर चले जाएगा, चले जाएगा पूरा घर. और ये हुडी कितने की है? ये 50,000 इसमें तुम्हारा है ना एक फ्लैट चले जाएगा. अरे तू चालू तिकडं. नाही मी तर बसणार तुला तुझ्या मैत्रीच्या जागेवर बरं का भांडण होते. अरे भांडू नका, भांडू नका. कळतं का तुम्हाला? चालली घरी पण येतो मग. मुन्मई मम्मी इथं बस. तुला काहीतरी सांगायचंय. नाही बसायला. तू बसायला शीटच दिली नाही. कसं वाटतंय मृण्मयी तुला महाबळेश्वरला? अरे मला खूप छान वाटतं. अरे बोलू दे ना. याच्या शेजारी बसून कसं वाटतंय? घाण वाटतंय ना? असली रे. घाण वाटतंय म्हणजे. सो हे गाईज आता आम्ही पोहोचलोय नाश्ता करण्यासाठी श्रीराम बेस्ट वडापाव सेंटरच्या इथे. हाँ तुमसे नहीं चाहिए भैया. तुम बोलो. आपके साथ जो मैडम है ना बहुत खूबसूरत है. आप बहुत गंदी दिखते हो. आपकी शक्ल मैच नहीं होती. लेकिन वो मेरे साथ तो है भाई. नहीं मैडम इधर आओ. सॉरी सर. हमारे ग्रुप में 2 कपल है. ये एक जो है ये वाला कपल और दूसरा लस्सी, सोनकढी, कोकम सरबत, दही वडा, करोड, लिंबू सरबत फ्रेश आहे. ताक, लस्सी, सोनकढी, कोकम सरबत. हॉटेलचं नाव हॉटेल श्रीराम. यायलाच लागतंय. हा यायलाच लागते. श्रीराम योगेश कोचेकर. ओके. चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. चालेल. सो हे गाईज माशाजान वासरूच आम्ही आलोय आता वाईच्या गणपतीला. तर झोपाच नाही आले. आता आम्ही पोहोचलोय महाबळेश्वर मध्ये लोकेशन वरती. तर आमचं असं काहीतरी आहे थोडक्यात. हाय राव. वाव हे आहे स्विमिंग पूल. अरे लय खोले भावा. असं वाटतंय पण खोले. अरे खोले भावा. मी सांगतो ना लिहून दे. इथे हुक्का ठेवू मध्ये पाहून झालं ना तिथे यायचं आणि मारायचं आणि परत जायचं. धूर ना पाण्याच्या आतमध्ये सोडायचं भाई. हे अफान. अरे माझे कपडे भिजवले आहे नी. सो हे काय आम्ही इथं आलोय. आता बघू मेनू मध्ये काय काय खायला. ते आहे पापड, राईस, चपाती, भजी, भेंडीची भाजी.
सो गाईज आम्ही इथं आलोय महाबळेश्वरला. तर इथला सीन असला भारी सीन आहे, तुम्हाला एकदा बघाच तुम्ही. कॅमेरा रोलिंग ऍक्शन. हलवतो आमचे सूत्र माझ्या समोर कमू आज, कारण यमराज माझा मित्र डॉन. नाश्ता करायला, त्यानंतर ना थेट आज आलो नाश्ता करायला. तर आम्ही आलोय आता नाश्ता करायला. नॉर्मल बोल ना. तर आम्ही आलोय नाश्ता करायला. अरे हे लेस हळवं झालं रे. अरे मग कसं बोलू नॉर्मल? माझा नॉर्मल टोन मध्ये. हाय पिच मध्येच बोलतो नॉर्मल. हा बोल. बरं ठीक आहे. हॅलो, चालू केलंय का? आणि मी आलो हे आता नाश्ता करायला. अरे आतिश ते मला ओळखतात ना. तर मी आहे मी सांगितलं starting. तर हे काहीच नाही. तर मी आलो आता नाश्ता करायला. नाश्त्यामध्ये आहे मेंदू वडा. मेंदू नाही रे, मेंदू नाही. मेंदू वडा. आम्ही आलो आज उडीद वडा खायला. हा उडीद वडा बेस्ट. आम्ही आलो आज उडीद वडा खायला. तर आता आम्ही चाललोय मॅप्रो गार्डनला. जसं की तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलं की आपण घोड्यावरनं पडलाय, तर याच्यामध्ये त्याची काहीच चुकी नाहीये. हे विषय असं झाला होता की जो घोड्यावाला आला होता तो नवीनच आला होता, म्हणजे ते असतील रोज रेग्युलर, पण आम्ही जेव्हा गेलतो तेव्हा तो नेमकं तेव्हाच पोहोचला होता. आणि त्यांनी ते पट्टा ज्याच्यावरती आपण बसतो ते पट्टा त्यांनी डाव्या साईडने तर पॅक केलं होतं, पण उजव्या साईडने पॅक केलेला नव्हता. आणि जेव्हा आपण पडला तेव्हा 10-15 मिनटं तो उठलाच नव्हता. आम्ही त्याला कसं तसं उठवला, साईडला घेतलं आणि त्याला पाणी वगैरे पाजलं. तो थोडा रिलॅक्स झाला. त्यानंतरनं आम्हाला वाटलं की ठीक आहे, साधं मुक्कामान असेल, नॉर्मलचा एवढा काय प्रॉब्लेम नसेल. तर आम्ही त्याला म्हटलं की थोड्या वेळ काढ, आपण पुण्याला गेल्यानंतर पहिले डॉक्टरकडे जाऊ. तर तो म्हटलं ठीक आहे म्हणून. पण नंतर थोड्या वेळाने त्याला खूप त्रास व्हायला लागला. सरळ हॉस्पिटलला गेलो डायरेक्ट, कारण आम्ही त्यांच्यासोबत गेलो होतो. आमच्यामुळं त्यांची ट्रिप कॅन्सल नको व्हायला, त्यांना एन्जॉय करता यावा. आमच्या चुकीमुळे त्यांचा नको वेळ जायला किंवा त्यांचा दिवस खराब नको व्हायला, या हेतूने आम्ही आमची वेगळी गाडी केली आणि आम्ही हॉस्पिटलला गेलो. त्याला घेऊन गेलो हॉस्पिटलमध्ये. एक्सरे काढला, खूप धावपळ झाली. सगळ्यात जास्त तर राहुलने त्याला खूप सांभाळून घेतलं, कारण त्याला नीट उभं राहता पण येत नव्हतं, हलता पण येत नव्हतं. राहुलने खूप मदत केली. आणि तर बिचारी खूप रडत होती, म्हणजे तिला कळतच नव्हतं की काय करू काय नाही, तिला सुचतच नव्हतं. म्हणजे ती पण बोलली होती की घोड्यावर बस म्हणून व्हिडिओ काढू. तिला असं वाटायला लागलं की तिच्यामुळेच तो पडला, ती जर बोलली नसती तर तो पडला नसता. पण असं होत राहतं. तर माझं फक्त एवढंच म्हणणं आहे तुम्हाला, जेव्हा पण तुम्ही महाबळेश्वरला जाल, म्हणजे हॉर्स रायडिंग करायला कुठं पण जाताल, तर तुम्ही ज्यावरती बसणार आहे तो पट्टा चेक करा, घोडा चेक करा, सगळी चौकशी करा, त्यानंतरच बसा. आता कदाचित या आपांच्या जागेवर लेडीज असतात, तर मला नाही वाटत की खूप विचित्र झालं असतं ते प्रकरण. तुम्ही लक्ष द्या, घोड्यावरती बसताना लक्ष द्या, सगळीकडे चौकशी करा, त्यानंतरच घोड्यावर बसा. आणि अशाच घोड्यावरती बसा ज्याच्यावरती तुम्ही बघितलं की बाबा एक व्यक्ती गेला त्या घोड्यावरती आणि तो सुखरूप परत आला, त्याच घोड्यावरती तुम्ही बसा आणि पुढचा ब्लॉग कंटिन्यू करा. माझी इच्छा झाली बिबट्या बघायची. माझी खरंच म्हणजे खूप जास्त इच्छा होती बिबट्या बघायची. हां, महेशच्या बिबट्या बघायची. तर मी बिबट्या बघतोय. तुम्हाला बघायचं असेल तिकडे बघा. आफान आर्यन नावाच्या घोड्यावरती तुफान पळत होता रे. हे करत होता. हॉस्पिटल बघायला भेटलं, एवढं मोठं सुंदर हॉस्पिटल आहे हे. खूप सिस्टर लोक बघायला भेटले. हॉर्स रायडिंग वरनं पडून कसं वाटतंय? हॉर्स रायडिंगवर पडून एवढंच वाटत आहे की मेजर इंजुरी झालेली नाही आहे, हाडाची आपल्याला काहीच इंजुरी नाही आहे, त्याच्यामुळे ओके. बट अजून CT स्कॅन यायचं आहे, तर त्यामध्ये कळेल. पण तरी पण आपण लवकरात लवकर रिकवर करू, कारण डाएट वगैरे चांगलाच असेल आपला, त्यामुळं होईल, काही विषय नाही.
आता सेकंड डे आपला संपलेला आहे. आता आम्ही घरी चाललेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता आधीच तर गार्ड झोपला आहे. ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू.